हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर मजेतच राहा. तर बघा, लगबग सुरू झाली आपल्या कामाला आणि परत एकदा मी माझी सकाळची मॉर्निंग रूटीन दाखवते. आणि आज आहे मुलांना स्कूलमध्ये मला सोडण्याचा माझा दिवस, जो मला सोमवारपासून मी जाते सोडायला, कारण मिस्टरांना थोडं लवकर जायचं आहे आता. त्यामुळे मला लागले आहेत ते ड्युटी सोडण्याच्या. तर त्यामुळे मी सकाळी फास्ट उठली आणि लवकर उठून मुलांना कसं टिफिन करा, परत ते त्यांना सोडायला जा आवरून आपलं स्वतःचं. त्यामुळे मी आज जरा अर्धा ते पाऊण तास जरा लवकर उठण्याचा प्रयत्न केला आणि पत्ताकोबीची भाजी बनवली. मुलांना खूप जास्त फेवरेट आहे ती त्यांची. आणि त्यानंतर असतो शॉर्ट ब्रेकचा विचार की एकाला एक पाहिजे तर दुसऱ्याला दुसरं पाहिजे. तर बघा, मी काय केलं, घरातच ना असं थोडं तयार करून ठेवत असते शॉर्ट ब्रेकसाठी, की खूप जास्त जर मला गडबड असली सोडायची तर घाईघाई व्हायला नको म्हणून. तर आरोहीला पाहिजे होतं गुळाचा पराठा, आणि त्याला मात्र ते चिकट वाटते हाताला तोडायला म्हणून त्याला ते आवडत नाही. तर त्याला चिवडा पाहिजे होता, तर मी घरातच तयार करून ठेवलेला होता. तर तो दिला त्याला. आणि चपात्या मी डेली सकाळी आणि संध्याकाळी खायला फुलकेच बनवते. फक्त डब्याला मुलांना देत नाही, त्यांच्या पप्पांना देते. कारण मुलांना कसं सुकी भाजी आणि सुकी चपाती, आणि त्यांना इतका वेळ पण नसतो. हँडवॉश करायला गेलेत किंवा जर घाईघाईने त्यांना जर ब्रेकला जर टीचर्स लोकांनी कमी वेळ दिला, त्यामुळे मग खायला जास्त उशीर लागतो फुलके दिल्यानंतर. म्हणून मी दोघांना तेलाच्या चपात्या करून देते टिफिनला. अदरवाईज मी दोन्ही टाईमला फुलकेच तयार करत असते. आणि आता डबा वगैरे भरायची वेळ आहे आणि पप्पा तर गेले, त्यांना लवकर जायचं होतं. आणि एक सांगायचं होतं की मुलांना ना टिफिन कधी पण स्टीलचाच द्या, प्लास्टिकचा देऊ नका. कारण कसं आपण घाई असते आपल्याला सकाळी आणि आपण फास्टमध्ये बनवतो जेवण आणि फास्ट डब्यात भरतो. तर ते आतमधल्या आतमध्ये ना, ती जर चपाती आणि भाजी जर गरम असली ना, तर त्याचा जो गरम मूड आहे ना, प्लास्टिक कसा वितळतो आणि ते सगळे त्याचे जे असतात ना ते त्याला भाजी आणि चपातीला लागून आपल्या पोटात जात असतात. आणि मुलांना ना पुढं काहीतरी असं जसं कॅन्सर बिन्सर अशा वगैरे गोष्टी लहानपणातच होत असतात. त्यामुळे ना स्किप करा आणि प्लास्टिकचा डबा मुलांना देऊ नका. शक्यतोवर स्टीलचाच द्या. म्हणूनच मी स्टीलचे दोघांना 2 डबे घेऊन आणले. शॉर्ट ब्रेक, लाँग ब्रेक वेगवेगळा डबा देण्यापेक्षा. आणि मुली दोघांचं पण आवरून दिलं, वेण्या वगैरे घालून द्यावं लागतात तिच्या. त्यानंतर मी माझे स्वतःचे फास्ट आवरलं, कारण 7:15ला बस येत असते. त्यामुळे मग बघा झाला, मी निघालो आणि दोघं चालले स्कूलला. पाठीमागे मी आहे एकाची बॅग अडकवून, आणि तुम्हाला म्हटलं दाखवते व्हिडिओ. आणि त्यानंतर परत सोडून आल्यावर घरातलं थोडंसं आवरलं आणि झाडू वगैरे लावून घेतला, बाकीचं राहू दिलं. आणि आता छान मस्त दूध वगैरे तापवून चहा वगैरे ठेवते, कारण सकाळी घाई असेल त्यामुळे मी चहा वगैरे घेत नाही. मुलांना सोडून आल्यानंतर निवांत बसून मग चहा वगैरे घ्यायच्या. बाल्कनीत छान ऊन वगैरे येत असते, त्यावेळेस बसून छान मज्जा करत करत चहा, बिस्किट, ब्रेड वगैरे खायला मजा येतो. आणि हे बघा, दूध आहे ना, ते काल कसं मिस्टर आणायचे विसरले आणि मग आरोहीला पाठवलं होतं जवळच्या डेअरीमध्ये. तर तिथलं दूध मी शक्यतोवर आणत नाही, इतकं फार चांगलं नसते ते. तर लांबची डेअरी होती तिथं, आता तिला कसं पाठवायचं म्हणून तिच्या फ्रेंड्ससोबत खेळता खेळता तिला सायंकाळी पाठवलं आणि एक छोटंसं पॅकेट ती घेऊन आली अर्धा लिटरचं. आणि त्यानंतर आता छान मस्त अद्रक आणि गुळाचा चहा ठेवते. आणि थंडी शेवटी आता इतकी पडायला लागली आहे ना, की बघा अजून पण मी सकाळी सोडायला गेल्यापासून जर्किंग घातलेला आणि आत्तासुद्धा मी तो काढलेलाच नाही. एकदा घातलं की काढायची इच्छाच होत नाही. तसं मी दिवसभर सॉक्स आणि जर्किंग ठेवत असते, कारण घरातल्या घरात इतकी थंडी वाजते. आणि जेव्हा मुलांना दुपारी घ्यायला गेलं ना, त्यावेळेला ऊन पण मात्र तितकंच गरम लागत असते. तर असं असते वातावरण, कधी गरम तर कधी थंड. त्याचप्रमाणे आपलंसुद्धा मन चेंज होत असते, कधी चांगलं कधी वाईट. कधी आपण खुश असतो तर कधी खूप जास्त सॅड असतो. तर असो, हे असते, चालत असते ह्या सगळ्या गोष्टी नेचरप्रमाणे. तर तसंच आता छान मस्त असं चहा वगैरे ठेवला. आणि बघा टिपिकल सुनेसारखं मी राहिलेलं पॅकेटातलं सुद्धा दूध परत ओतून घेतलं. तो 2 थेंब का असो ना पण टाकून घेतलं.
आणि आता विचार करते की चहा होईपर्यंत काय करायचं, तर म्हटलं चला बाल्कनीत येऊ. आणि बाल्कनीत आल्यानंतर बघा, झाडाला लागली होती शेवंतीची फुले. काही जुनी आहेत आणि काही नवीन आहेत. मी बऱ्याच वेळा तोडत असते देवाला व्हायला. आणि हे बघा, नवीन फूल किती फ्रेश कलर दिसतोय त्याचा. आणि जी थोडी फिक्की आहे, तर ती जुनी नाही आहे, काही आहेत नवीनच, पण त्याला कलर 2 प्रकारचे येतात. आणि ही वॉटर लिली, तर फुलांना झाडांच्या फुलांना अति जास्त पाणी जर घातलं तर त्यावेळेला भरभरून फुलं येतात, असं मी ऑब्झर्व केलं. आणि पावसाळ्यात तर त्याला इतके फुलं येतात ना. 2 कलर आहेत त्यात, गुलाबी आणि व्हाईट. सध्या व्हाईट फुल आलेलं आहे आणि तिथे बटन गुलाब, त्याला काही तोडलेत फुलं मी, आणि काही कड्या लागलेल्या आहेत अजून. आणि हे अपराजिताचं थोडं फंगस आलं आहे त्यावर, तर आपण त्यावर पण एक व्हिडिओ बनवूया. आणि हे सदाफुली छान, खूप छोटंसं होतं आणलं तेव्हा, आणि छान फुलते ते आता. आणि रोज फुलं बघून मन प्रसन्न वाटते अगदी. आणि बघा, हे एक कसलं झाड आहे, मला अजून पण नाव नाही माहिती त्याचं. आरोहीच्या पप्पांनी आणलं होतं ते मागच्या वर्षी, छोटंसं होतं आणि पहिल्यांदाच त्याला आता फ्लावर येतं आहे. त्याचं सस्पेन्स होतं सध्या की त्याला कसं फूल येणार, कुठल्या कलरचं येणार, आणि फायनली त्याचं सस्पेन्स संपलेलं आहे. आणि छान असं रेड कलरचं फ्लावर आज आलेलं आहे. मग म्हटलं तुम्हाला पण शेअर करावं, दाखवावं, म्हणजे मला जसं प्रसन्न वाटते माझ्या बाल्कनीत येऊन, तसं तुम्हाला पण प्रसन्न वाटेल. आणि हे क्रोटॉन आहे खाली, आणि खूप छान आल्यानंतर नवीन पालवी येलो दिसत असते, नंतर त्याला हळूहळू कलर चढतो. आणि बघा, घरच्या छोट्याशा बागेतला जो आनंद होता ना माझा, तो तुमच्यासोबत पण शेअर करावं म्हटलं. म्हणूनच तुम्हाला छोटासा असा व्ह्यू दिला बाल्कनीचा. तर तुम्हाला पण आनंद झाला असेल बघून, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण झाडं, पाने, फुले हे सगळ्यांनाच आवडत असते, कारण शेवटी तो एक निसर्गच असतो. आणि मी सुद्धा म्हणजे खूप जास्त मला निसर्ग हा आवडत असतो. तर त्यामुळे मी शक्यतोवर जास्तीत जास्त बाल्कनीचा व्ह्यू तुम्हाला दाखवत असते. आणि नेचर लवर आहे मी पण, खूप जास्त झाडं वगैरे प्रिय आहेत मला. आणि त्यानंतर परत चहा वगैरे छान घेतला बाल्कनीत बसून, आणि परत लागूया पुढच्या कामाला आता. तर बघा, सकाळी उठल्यानंतर तर ह्या सगळ्या गोष्टीला आपला वेळच नसतो, कारण उठल्याबरोबर आपल्याला जायचे असते किचन गाठायला, कारण डबे असतात तिघांचे. आणि त्यानंतर मग सगळं आवरून घेतल्यानंतर मी आत्ता परत राहिलेल्या ब्लँकेट वगैरे होत्या, अशाच घड्या घालून ठेवल्या होत्या त्यांच्या पप्पांनी. आणि एक छोटीशी हेल्प मला मिळत असते त्यांच्याकडून, कारण माणसाला इतकं काही जमत तर नाही. थोडंफार असं उचलून बिचलून देतात ते, बाकी काही एवढं करत नाही. पण तरीसुद्धा 1 मिनटं 2 मिनटाची जेवढी मदत असली तेवढीच आपल्याला खुशी होत असते. आणि जागच्या जागी कुठे ठेवायचं हे फक्त स्त्रियांना माहिती असते, माणसांना काहीच नाही. फक्त मी हेल्प केली असं नावापुरतं असते ते सगळं. पण शेवटी स्त्रियांनाच माहीत असते की कुठली वस्तू कुठं ठेवायची, कसं घर व्यवस्थित ठेवायचं. आणि आपल्या हातांनीच ठेवलेल्या वस्तूच त्या छान दिसत असतात, कितीही माणसांनी जरी थोडी हेल्प केली तरी. आणि बघा, हा पाठीमागे दिसतोय ना गोणीत, तो पाळणा आहे. 3 महिने झाला त्याला ऑनलाईन ऑर्डर करून, पण अजूनही त्याला लावण्याचं काही अजून मुहूर्त निघालेला नाही आहे. तसंच्या तसंच तिथे पडलेलं आहे. काय माहिती कधी लागतं तर. त्यानंतर बघा, बेड छान आवरून झालेला आहे. आणि आता परत वेळ आहे हॉल आवरायची. तर हॉलमध्ये आज सध्या इतका पसारा नाही आहे, कारण रात्रीच मी सगळं आवरून झोपलेली. मुलांच्या बुक्स वगैरे सगळ्या पसरलेल्या होत्या. तर सकाळी उठल्याबरोबर त्यांनी बॅग भरली आणि तेव्हाच त्यांनी आवरून घेतलं. तरीसुद्धा म्हटलं, रोज कसं थोडं झटकून काढलं शिवाय आपल्याला ना करमत नसते. तर रोज मी थोडंसं झटकून घेत असते. आणि 2-3 दिवसानंतर सगळे कवर काढून छान असे बाल्कनीतून त्याला छान डस्ट काढून आणते त्याची. आणि 8-8 दिवसांनी त्याला मी वॉश करत असते, कम्फर्ट वगैरे टाकून छान मस्त असा सुगंध येतो त्याचा. तर आज सिम्पली फक्त मी ब्रशने त्याची डस्ट काढून घेतली, कारण मुलं शक्यतोवर दिवसभर घरात नसतातच. एकदा 8:15ला घरातून निघाले की डायरेक्ट 4ला घरी येतात. आणि आल्यानंतरसुद्धा ते बाल्कनीत बसून अभ्यास करतील, जेवतील, थोडा वेळ मोबाईल बघतील, खूप कमी बसतात सोफ्यावर. आणि नंतर मग परत सायंकाळी खाली गेले खेळायला की खेळून आल्यानंतर जेवण वगैरे झालं, थोडा राहिलेला अभ्यास केला की मग परत झोपायचं. तर त्यामुळे सोफ्यावर बसणं वगैरे इतकं होत नाही. सुरुवातीला सोफा घेतल्यानंतर ना मुलांनी इतका गोंधळ मचवलेला त्यावर, बापरे,
की सारखंच मला तो सोफा आवरायला लागायचा. आणि ते कवर आहे ना, मला खाली जे बसायच्या ठिकाणी घातलेलं कवर आहे ना, ते मला इतकं वारंवार स्वच्छ करायला लागायचं की असं त्याला छान असं आतमध्ये कोंबून कोंबून लावलं ना तरीसुद्धा ते कशी बसायची काय माहिती. तो इकडे मी आवरून आतमध्ये आली की लगेच थोड्या वेळाने जाऊन बघितलं तर कवर खराब. तर त्यावेळेला घरात पण होते मुलं. घरात म्हणजे कसं इतकं पण नाही, पण तरीसुद्धा नवीन असल्यावर मुलांना जरा वेगळाच आनंद असतो. तर असो आत्ता मला एवढं का आवरावं लागत नाही सोफ्याला, खूप कमी आवरावं लागते. आणि बघा शेवटी परत मी तुम्हाला सांगते, तो ब्रश आहे ना तर खरंच मला खूप मदत करतो. तर तुम्हीसुद्धा तो ब्रश घेऊन घ्या नसेल तर. मी तो ना रिलायन्स मॉलमध्ये गेली होती, घराजवळ होता. नाही, रिलायन्स मॉल नव्हता तो, मला वाटतं ते हे होतं DIY होतं. तर आत्ता बंद झालेलं. तर DIYमध्ये बऱ्याच वेळा आम्ही जात होतो आणि अशाच काहीतरी गोष्टी आवडल्या की ते घेऊन यायच्या. आणि मी 150ला तो ब्रश आणलेला होता डस्ट साफ करायला, कारण मी पण व्हिडिओमध्ये बघितलं होतं स्त्रियांना त्या सोफा वगैरे साफ करायला, त्यामुळे मी पण घेऊन आणला. आणि खरंच खूप छान आहे, खूप महत्त्वाचा आहे तो आपल्याला, कारण डस्ट आपण कापडाने किती पण झटकून काढली आणि घरात जर व्हॅक्यूम क्लीनर नसला तर त्यापेक्षा हे बरं आहे. तर सध्या तर व्हॅक्यूम क्लीनर नाही माझ्याकडे, त्याच्यामुळे मी रोज हा ब्रश यूज करते. आणि बघा इथे हा जो दाराच्या कडेलाच ठेवलेला सोफा आहे ना, त्यावर जास्त डस्ट होत असते, कारण पुढं आहे ना, एक्झॅक्ट पुढं बिल्डिंगचं काम चालू आहे आणि त्यामुळे इतका धूळ होतो की काय सांगू. कंटाळले मी तर शेवटी. आता असं वाटते की काय जिथे गेली तिथे ना, मी माझं जिथे फ्लॅट होता ना आत्तापर्यंत तिथे बऱ्याच ठिकाणी ना बिल्डिंगचं कामच चालू राहायचं आणि फायनली इथेसुद्धा तेच चालू आहे. हेडॅक झालं आहे डोक्याला. पण असो शेवटी आहे आपल्याला सवय क्लिनिंगची, त्यामुळे एवढं काही भारी पडत नाही ते. तर छान असं सोफे वगैरे क्लीन करून झाल्यानंतर टीपॉय क्लीन करून घेते आणि त्यानंतर मग परत पुढचं पण क्लीन करून घेणार. तर एक कापड मी ठेवतेच कॉटनचा. काही जर मुलांचे आपले लेगिन्स वगैरे असतात ना, टी-शर्ट वगैरे, तर त्यांनी घालून घालून जसं ते थोडा खराब झाला किंवा काहीतरी, मी त्याला डायरेक्ट असं फेकून बिकून न देता, मुलांचे कपडे शक्यतो जाळायचे नाही, फेकून द्यायचे नाही, त्याला छान असं मी कट करते आणि ते ना डस्ट वगैरे पुसायला किंवा आपल्या किचनसाठी वगैरे गॅस वगैरे पुसायला लागतात ना, तर त्यासाठी छान असे कट करून मी त्याची छोटे छोटे पीसेस करून डस्ट पुसायला तयार करत असते. कशाला विकत घ्यायची जर घरातच निघत असतील कपडे तर, नाही का. आणि असेच मी कापड आहे ना बरेच कट करून त्यांना गाडी वगैरे पुसायला, मुलांना सायकल पुसायला, बाहेर शूज पुसायला, असं वगैरे भरपूर ठिकाणी ठेवलेले आहेत. आणि डस्ट म्हणजे डोक्यात मला एवढं हे वाटते मला बघून की मला अजिबात आवडत नाही. एक वेळा मला जर तासभर जेवायला उशीर होईल तर चालेल, पण पहिले मी डस्ट पुसत असते. आणि त्यानंतर तेवढं स्वच्छ झाल्यानंतर झाडू बिडू लावला वगैरे छान आणि कामं पण झालीत. आणि पुढचे जे आहेत ना कामं राहिले, फक्त कपडे धुवायचे राहिलेत आता. तर म्हटलं हे रात्रीचे कालचे कपडे होते, तरी मी काय करते, इतकं फारसं ऊन पडत नाही ना, त्यामुळे मग कपड्याचे स्टँड आहे ना आतमध्ये घेते रात्रीला कपडे बाहेर नको ठेवायला म्हणून. आणि परत सकाळी उठल्यानंतर बाहेर ठेवते, म्हणजे जी सकाळची छान अशी ऊन येते ना, त्या उन्हाने कपडे गरम होतात. आणि त्यानंतर मग मी दुसरे आजचे कपडे धुवून वाळत घालायच्या आधी त्यांना काढून छान घड्या घालून ठेवते. तर बघा कपड्यांनी छान असं सकाळचं ऊन घेतलं आहे आणि मी पण ऊन घेतलं, त्यांनी पण ऊन घेतलं. त्यानंतर त्यांना आता म्हटलं चला तुम्ही निघा, म्हणजे दुसऱ्यांना यायला जागा होईल. तर त्यांना छान असं काढून घड्या घालून ठेवून देते. आणि नंतर मग आतमध्ये मी त्याला दुपारच्या वेळेला जसे मी फ्री झाले सगळे कामं करून की त्याला कपाटात ठेवणार. आणि नंतर बघा आज रात्री येणे मी थोडंसं मुलांसाठी घरात स्नॅक्स तयार केलं. तर मुरमुरे घेतले, त्यात थोडं ना मकईचा पोहा तळून टाकला, शेंगदाणे तळून घातले आणि परत ते दालिया असते ना जे आपण पातळ चिवड्यात करत असतो, पातळ पोह्यांच्या चिवड्यात टाकत असतो, ते सगळं तळून टाकलं. आणि हे पॅन आहे ना याच्यामध्ये मी छान असं तेलामध्ये ना तिखट, मीठ, हळद, थोडं ते चाट मसाला वगैरे, असं मसाले वगैरे इतके घालायचे नाही, फक्त मुलांसाठी फक्त चाट मसाला घेतला टेस्ट यावी म्हणून. आणि सगळं त्याला छान असं एकत्र करून घरीच असा चिवडा तयार करून दिला.
आणि सोबत आहे ना शेंगदाणे ठेवले ते भाजायला बाजूला. तर शेंगदाणे पण छान असे भाजून झाले. तर शेंगदाण्याचे ना शक्यतो वरचे जे साल असतात ना ते काढायचे नाही. कोणी कोणी काढून घेतात, पण ते पचायला छान असते त्यामुळे मी काढत नाही. आणि बघा इथे हा ऑर्गॅनिक गूळ आहे माझ्याकडे पावडर. त्याला चिक्की नाही इतकी छान आणि टेस्ट पण त्याची इतका छान नाही आहे. तर मुलं कंटाळली होती खायला त्याला, तर तसाच पडून होता तो. तर त्यामुळे म्हटलं चला यात टाकू, म्हणजे खाण्यात तरी जाणार ते. आणि आजच्या व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि जर पहिल्यांदाच बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूयात आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.